संघटित केले, टिकवले, बरोबर घेतले आणि राज्य केलं. आणि ही त्यांच्यातली लोकसंग्रहता, लोकभिमुखता आणि सगळ्यांना बरोबर घेऊन चालण्याची वृत्ती ही त्यांची विशेषता होती. आणि म्हणून त्यांनी आपला पक्ष, हे कठीण आहे, इंदिराजींचं नेतृत्व आणि काँग्रेस पक्षाची ताकद खूप मोठी आहे. काँग्रेस पक्षामध्ये इंदिराजींचं एवढं मोठं नेतृत्व, एवढी ताकद, कोणालाही म्हटलं की निवडून यायचा. आणि एवढी ताकद असताना पवार साहेबांनी महाराष्ट्र हलवून दाखवला, कारण हे त्यांच्या ताकदीचं सगळ्यात मोठं इंडिकेशन आहे. याचं कारण लोकांशी संपर्क, तालुक्यातल्या गावातल्या माणसाची खडानखडा माहिती आणि ह्युमन रिलेशनशिप इज द बिगेस्ट स्ट्रेंथ ऑफ द पॉलिटिक्स. मानवीय संबंध, व्यक्तिगत संबंध, पक्ष सोडला तरी त्या माणसाची उत्तम संबंध त्यांनी ठेवले. आणि याचं कारण मगाशी मी सांगायला तुम्हाला विसरलो की महाराष्ट्राचं राजकारण, महाराष्ट्राचं साहित्य, महाराष्ट्राची संस्कृती वेगळी आहे. यशवंतराव चव्हाणांनी महाराष्ट्राला जो वारसा दिला, त्या महाराष्ट्रामधलं नेतृत्व जे आहे ते मनाने मोठं. आमचे 2, 4, 5 आमदार असताना देखील पवारसाहेब आमच्याशी चांगले वागले. दत्ता मेघे साहेबांचं मी नेहमी लक्षात ठेवतो. मला एकाने विचारलं की तू दत्ता बेगेंना सगळं ऐकता यायचं कारण म्हटलं, जेव्हा आम्हाला कुत्रेही विचारत नव्हतं, आमची अवकाश शून्य होती, तेव्हा या माणसाने आम्हाला सन्मानाने वागवलं आणि आम्हाला मदत केली. त्यामुळे आयुष्यभर याच्याबरोबर चांगलंच वागू, कोणाही पक्षात असेल. पवार साहेबांनी विरोधी पक्षातल्या लोकांनाही सन्मानाने वागवलं. त्यांनी जर योग्य गोष्ट सांगितली तर ती स्वीकारते. आणि त्यामुळे सर्व पक्षाच्या लोकांमध्ये त्यांच्याबद्दल सन्मान आहे. ही गोष्ट वेगळी आहे की पत्रकारांना पवार साहेब मी बरोबर बसलो, लगेच न्यूज, मग तो त्यांचा एक बॉक्स कॉलम तुम्ही लिहित राहा, काही फरक पडत नाही. तुमच्या लिहिण्याने महाराष्ट्र बिघडला नाही, सुधारला नाही, त्यामुळे तुम्ही लिहित राहा. आणि लोकशाहीमध्ये एका इंग्लिश फिलॉसॉफरने लिहून ठेवला आहे की तुम्हाला ज्याचा एकही शब्द पटत नसेल, मला तुमचा पटला नसेल, तरी तुमचा लिहिण्याचा अधिकार हा तुमचा फंडामेंटल राईट आहे, तो मूलभूत अधिकार आहे आणि तो कायम राहायला पाहिजे. याच मताचे आम्ही आहोत. पण पक्षाच्या पलीकडे संबंध असू शकत नाहीत का? राजकारण म्हणजे सत्ताकारण, राष्ट्रकारण म्हणजे विकासकारण. सामाजिक आर्थिक विषयाच्या बाबतीमध्ये आम्ही एकत्र येऊ आणि निवडणुका असेल तेव्हा है जिसमें जितना दम है लढ लो. निवडणुकांमध्ये जनतेच्या लढाईत जाऊ, लढू. पण निवडणुका संपल्यानंतर सगळ्यांना प्यायला पाणी मिळालं पाहिजे, सगळ्यांना रोजगार मिळाला पाहिजे, सलोख्याचं वातावरण असलं पाहिजे, साहित्य संस्कृती याला प्रोत्साहन मिळालं पाहिजे, शेतकऱ्याचं कल्याण झालं पाहिजे. किती विषय आहेत की ज्यात मतभिन्नता नाही आहे. मतभिन्नता असणं गैर नाही आहे, मनभेद असता कामा नये. आणि पवार साहेब, मी तर दिल्लीवर आल्यावर एक गोष्ट लक्षात, माझ्या दिल्लीमध्ये माझ्या कार्यालयात आजही अमित शहाच्या मागे एक फोटो लावलाय. तो फोटो मी अध्यक्ष असताना लावलाय, तो अटल बिहारी वाजपेयींचा. अटल बिहारी वाजपेयींनी म्हटलं होतं की छोटे दिल से कोई खड़ा नहीं होता और टूटे दिल से कोई खड़ा नहीं होता और छोटे दिल से कोई बड़ा नहीं होता. आजच्या राजकारणातला सगळ्यात मोठा प्रश्न आहे की मोठे नेते आणि छोटे मन हीच राजकारणातली सगळ्यात मोठी समस्या आहे. 4 दिवसापूर्वी तामिळनाडूचे मुख्यमंत्री माझ्याकडे आले होते आणि अजूनही डीएमके आणि एडीएमकेचे खासदार आपसात बोलत नाही. समाजवादी पार्टीचे खासदार बहुजन समाज पार्टीवाल्यांशी बोलत नाहीत. बोललं तर डिसिप्लिनरी ॲक्शन होऊ शकते. पण महाराष्ट्रामध्ये असं नाही आहे. महाराष्ट्रातला जो उदार आणि मनाचा मोठेपणा आहे, हेच महाराष्ट्राच्या राजकीय परिपक्व संस्कृतीचं प्रतीक आहे. यशवंतराव चव्हाणांना मला बघण्याची संधी जास्त मिळाली नाही, पण जे पुस्तकं वाचायला मिळाली. मला वसंतराव नाईक फार मनाचे मोठे, सुधाकरराव नाईकांचाही माझा अनुभव खूप चांगला आणि पवारसाहेबही देखील तसेच वागायचे. आणि म्हणून आज महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या विरोधी पक्षामध्ये असताना देखील राजकारणाच्या पलीकडे जाऊन एकमेकाबद्दलचं प्रेम, सन्मान आहे. आणि हीच राजकारणातल्या मनाच्या मोठेपणा असणाऱ्या राजकीय परंपरेच्या राजकारणाची सगळ्यात मोठी उपलब्धी आहे. हे भारतात नाही, ते महाराष्ट्रात आहे. आणि ही प्रथा गेल्या 50-60 वर्षामध्ये यशवंतराव चव्हाणांपासून तर पवार साहेबांपर्यंत जोपासली.
हीच महाराष्ट्राची राजकीय संस्कृती देशाने अनुकरण करावी अशी आहे. मतभेद असतील पण मनभेद नाही आहे, मतभिन्नता असेल पण मनामध्ये खुनशीपणा नाही आहे, राजकारणामधली परिपक्वता आहे पण मनाचा मोठेपणा आहे. आणि म्हणून पवार साहेबांनी आपल्या राजकीय जीवनामध्ये हे ज्या अनेक गुणांचा परिचय दिलेला आहे, आज सत्कार करत असताना धनंजयनी मला निमंत्रित केलं, ते मी तुम्हाला एकच विनंती करेन की या देशातली लोकशाही यशस्वी व्हायची असेल तर सगळ्याच राजकीय पक्षामध्ये गुणात्मक परिवर्तन झालं पाहिजे. चांगली माणसं राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आली पाहिजे, भाजपमध्ये आली पाहिजे, सेनेतही आली पाहिजे आणि सगळ्या काँग्रेसमध्ये आली पाहिजे. आणि जेव्हा चांगल्या नेत्यांचं प्रमाण वाढेल तेव्हा लोकशाहीमध्ये गुणात्मक परिवर्तन होईल. त्यामुळे आज काही शिकायचं असेल तर 50 वर्षाची जी कारकीर्द आहे एका मॅच्युअर्ड विकासोन्मुख नेत्याची, लोकशाहीवर श्रद्धा ठेवणाऱ्या नेत्याची, कृषी ग्रामीण क्षेत्रातली उद्यमशीलता, मला 2 घटना आठवतात. मी त्यावेळी आमदार होतो. एक संभाजीनगरमध्ये ॲक्सिडेंट झाला होता. इंडियन एअरलाइन्सचं विमान कोसळलं होतं. धूत साहेबांचे वडील त्याच्यात गेले होते. सांताक्रूज विमानतळात पवारसाहेब धावपळ करत होते आणि ताबडतोब व्यवस्था करत होते की जखमींचा उपचार, त्यांची धावपळ मी बघतोय मुख्यमंत्री म्हणून. आणि दुसरं उदाहरण, कोयनेचा भूकंप झाला, हा मुख्यमंत्री सगळ्यात पहिले तिथे पोहोचला आणि आयुष्यातली अनेक वर्ष त्या ठिकाणी पुनर्वसनाचे काम करणारे वेगवेगळ्या राजकीय पक्षातले लोक असतील, वेगवेगळे NGOज असतील, त्या सगळ्या लोकांना प्रोत्साहन देऊन कशा प्रकारे हा पुन्हा उभा राहील याकरता रात्रंदिवस परिश्रम करून काम करणारं त्यांचं नेतृत्व मी बघितलं. संकटाच्या प्रसंगी सत्ता करण्याचा आणि राजकारणाचा विचार न करता सामाजिक संवेदनशीलता ठेवून गोरगरीब जनतेच्या विकासाचा विचार करून तसा कार्यक्रम आखणारा आणि प्रत्यक्षामध्ये काय योग्य आहे आणि काय अयोग्य आहे याचा विचार करून तशी नीती ठरवणारा लोकनेता, हे त्यांच्या आयुष्यातली वैशिष्ट्य माझ्यासारख्या तरुण पिढीतल्या लोकांनी लक्षात ठेवण्यासारखी आहे. एकच गोष्ट जी आहे ती फक्त मला पवार साहेबांची कधी आवडली नाही. मी एकदा विधानमंडळ सभेत खूप भांडण झालं होतं. मी बोललो होतो असाच, पवार साहेब जर घरून निघाले आणि दिल्लीच्या विमानाचं जरी तिकीट असेल तरी ते नेमके दिल्लीला गेले की कलकत्त्याला गेले, जोपर्यंत विमानावरती उडत नाही तोपर्यंत निश्चित सांगता येत. ते इतके राजकीय कौशल्य आणि चतुर आहेत की केव्हा कोणाशी अलायन्स होईल आणि केव्हाची तुटेल हे काही सांगता येत नाही. मला एक राष्ट्रवादीचा नेता म्हणाला, साहेबांनी सांगितलं कामाला लागा. म्हणलं याचा अर्थ का? मला समजून नाही द्यायला, लांबाला लागा म्हणजे निवडून आणा का याला पाडा. साहेबांमध्ये ताकद होती. ती ताकद त्यांच्या हिमतीने आणि कर्तृत्वाने त्यांनी मिळवली होती आणि त्यामुळे त्यांनी अनेकांना होत्याचं नव्हतं करून दाखवण्याची ताकद देखील त्यांनी दाखवली. कारण ते जनताभिमुख लोकनेते होते, त्याचे जनतेत त्यांचा दबाव होता. इवन आई लाइक पीपल फ्रॉम अपोजिशन पार्टी, दोज हु हैव पोटेंशियल्स. अरे लड़ने वाले लोग चाहिए. हमारी सत्ता है तो हमारे गले में हाथ डालो, उनके है तो उनके गले में डालो. नाइदर राइटिस्ट नॉर लेफ्टिस्ट नॉर अपॉर्चुनिस्ट. ऐसे नहीं होना. ज्या पक्षात आहे त्यात पक्के. पवार साहेबांचं झाड असं मजबूत आहे का ते इतके मुळं जमिनीत खोलात गेल्या की नुसते इकडे हलवलं का अनेक मतदारसंघ इकडले तिकडे हलून जातात. ही इज अ लीडर विथ इनिशिएटिव्ह. ही इज अ लीडर विथ ए पोटेन्शियल. ही इज अ लीडर विथ ए विजन. He is a leader with a commitment for agriculture and rural sector. He is a friendly leader for industry, creating more employment for the poor youth of this country. म्हणजे ते कधी कॉर्पोरेटचे झाले नाही, कधी ते कम्युनिस्ट झाले नाही, कधी ते समाजवादी झाले नाही. ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या त्यांच्या आयुष्यातून शिकण्यासारख्या. मी पण प्रयत्न करतो, तुम्ही जरूर करा. कारण असं म्हटलं की थोर महात्मे होऊन गेले चरित्र त्यांचे पहा जरा, आपण त्यांच्या समान व्हावे हाच सापडे बोध करा. त्याच्यामुळे नो वन इज परफेक्ट अँड नो वन कॅन क्लेम दॅट ही इज परफेक्ट. उत्तम, अधिक उत्तम, सर्वोत्तम अप टू इन्फिनिटी. यू कॅनॉट कॅच युअर ओन इमेज. त्यामुळे ज्याच्यात जे चांगलं आहे ते आपण जर घेऊ तर हा मोठं बनण्याचा एक मार्ग आहे. आणि महाराष्ट्राच्या या राजकारणाच्या या 50 वर्षाच्या संसदीय इतिहासामध्ये पवार साहेबांकडून शिकण्यासारख्या अनेक गोष्टी आहेत. त्या गोष्टी जर आपण शिकू शकलो
तर भविष्यातला महाराष्ट्र हा देशात नव्हे तर जगात देखील एक आदर्श राज्य झाल्याशिवाय राहणार नाही असा माझा विश्वास आहे. मी पवार साहेबांना उदंड आयुष्य मिळावं, त्यांचं मार्गदर्शन सगळ्यांना होत राहावं. ग्रामीण आणि कृषी क्षेत्रात आजचं चित्र बरंचसं बदललं पाहिजे, याकरता त्यांचे प्रयत्न कामास येऊ, त्यात त्यांना यश मिळो आणि आपण सगळेजण आपल्या शुभेच्छा त्यांना देऊ. निश्चितपणे अनेक वर्ष त्यांचं मार्गदर्शन आपल्या सगळ्यांना मिळत राहील असा विश्वास व्यक्त करतो. पुन्हा एकदा त्यांना हृदयातून खूप खूप शुभेच्छा देतो आणि माझं भाषण संपवतो. धन्यवाद. धन्यवाद साहेब. या हृदय नागरी सत्कार सोहळ्यात आदरणीय साहेबांचं उत्तर ऐकण्यासाठी आपण उत्सुक आहोत. आदरणीय साहेबांच्या भाषणानंतर राष्ट्रगीतानं कार्यक्रमाचा समारोप होणार आहे. मी विनंती करतो आपणा सर्वांना की जोरदार टाळ्या वाजून आपण आदरणीय साहेबांचे या ठिकाणी स्वागत करावं. ज्यांचे आत्ताच आपण सविस्तर विचार ऐकले ते देशाचे एक ज्येष्ठ मंत्री, महाराष्ट्राचे सुपुत्र, मी महाराष्ट्राचे म्हणतो, मी विदर्भाचे म्हणत नाही, सवन महाराष्ट्राचे श्री नितीन गडकरी देशाच्या लोकसभेचं नेतृत्व त्यांनी केलं. ते शिवराजजी पाटील चाकूरकर, महाराष्ट्राच्या विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे, अशोकराव चव्हाण, रावसाहेब दानवे, सुनील तटकरे, पंकजाताई मुंडे, धनंजय मुंडे, बबनराव लोणीकर, अर्जुन खोपकर, संसदेतले आमचे सहकारी चंद्रकांत खैरे, शिवत राजेंद्र दर्डा, न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर, न्यायमूर्ती BN देशमुख, व्यासपीठावर असलेले अनेक मान्यवर, कार्यक्रमाच्या आयोजनाच्या संबंधीची जबाबदारी घेतलेले सतीश चव्हाण आणि कागलीवाल आणि मोठ्या संख्येने उपस्थित असलेले आपण बंधू भगिनीने तरुण मित्रांनो, हा सगळा कार्यक्रम आणि सगळी भाषणं ऐकल्याच्या नंतर एक प्रचंड ओझं माझ्या मनावर पडलेलं आहे. अनेकांनी सद्भावना व्यक्त केल्या, माझ्यात असलेले गुण सांगितले. काही गुण मला आहेत का नाही त्याची मला माहिती नव्हती, ते असं म्हणलं. या सगळ्यांचा मी मनापासूनचा आभारी आहे की महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनामध्ये एक सभ्य आणि सुसंस्कृतपणानं काम करण्याची जी पद्धत आहे आणि ज्याचे संस्कार व कैलासवासी यशवंतराव चव्हाण असतील, साथी SM जोशी असतील, अशी उद्धवराव पाटील असतील, अशी अनेकांची नावं या ठिकाणी घेता येतील. त्यांची जवळीक साधण्याची आणि त्यांचे कार्यपद्धती जाणून घेण्याची संधी मला मिळाली आणि त्यामुळे खरं म्हटलं तर मी इथपर्यंत येऊ शकलो. महाराष्ट्राच्या सगळ्या भागामध्ये मी अनेकदा गेलो, अनेक जिल्ह्यामध्ये गेलो, अनेक वेळेला हेलिकॉप्टरमधून मी जात असताना नवीन पायलट असला तर त्याला जागा सापडायची नाही आणि त्याला जागा सापडली नाही हे माझ्या लक्षात आलं की मी त्याला सांगायचो डाव्या बाजूला घे, समोरचा डोंगर आहे, त्याच्या पलीकडची नदी आहे, त्याच्या पलीकडचे गाव आहे, त्या गावाच्या पलीकडे हेलिकॉप्टर उतरायची जागा आहे आणि त्याचं हेलिकॉप्टर बरोबर जायचं. आणि याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये जायची संधी मिळाली, तिथली माणसं समजली, तिथला इतिहास समजला, तिथला भूगोल समजला
आणि व्यक्तिगत जीवनामध्ये याच्या इतकी दुसरी कुठली आनंदाची गोष्ट. मराठवाडा मला उभं करण्याच्यासाठी मोलाची कामगिरी करणारा हा विभाग. कदाचित आपल्यापैकी अनेकांना माहीत नसेल, 1967 साली काँग्रेस पक्षाच्याकडून मी तिकीट मागितलं आणि मला सोडून कुणालाही तिकीट द्या असा पुणे जिल्हा काँग्रेस कमिटीने एकमताने ठराव केला. तिकीट मिळायची शक्यता नव्हती. पक्षातल्या तरुणांचं मी काम करत होतो, टिळक भवनामध्ये राहत होतो. टिळक भवनामध्ये दादरला शेजारी विनायकराव पाटील राहायचे, ते आमचे अध्यक्ष होते. नव्या लोकांना प्रोत्साहित करण्याची त्यांची भूमिका होती. पार्लमेंटची बोर्डाची मिटिंग झाली, पुण्याच्या नेत्यांना बोलवलं, त्यांनी उमेदवारांची यादी दिली, माझं नाव त्या ठिकाणी दिसलं नाही. विनायकरावांनी विचारलं की बारामतीमध्ये कोणी दुसरा उमेदवार नाही? नाही म्हणजे आहेत, पण निवडून येणारा नाही. ते म्हणजे कोण आहे? माझं नाव घेतलं. त्यांनी आणि यशवंतरावांनी दुसरा प्रश्न विचारला की महाराष्ट्रामध्ये 288 जागा आहेत विधानसभेच्या, आपण किती जिंकू? नेत्यांनी सांगितलं जिल्ह्याच्या 200 तरी जिंकू. म्हणजे मग 88 पडतील? हो, म्हणजे 88 काही येणार नाही. मग विनायकरावांनी सांगितलं की 88मध्ये आणखीन एक भर टाका, 89 पडतील आणि ते 89 जागा तुम्ही शरद पवारला द्या, आमचा निर्णय झाला. मी महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये येऊ शकलो याच्या पाठीशी यशवंतराव चव्हाण आणि विनायकराव पाटील यांची शक्ती माझ्या पाठीशी उभी राहिली. हे समाजकारणामध्ये काम करण्याच्यासाठी मराठवाड्यांनी दिलेलं योगदान माझ्या आयुष्यावर मी कधी विसरू शकत नाही. आणि म्हणून आजचा गौरव सत्कार तुम्ही केला, पण त्याहीपेक्षा समाजकारणात उभं करण्याचं काम मराठवाड्यातल्या नेत्यांनी केलं हे मी कधी विसरू शकत नाही. अनेक माणसं या ठिकाणी पाहिली, कर्तृत्ववान माणसं. शंकरराव चव्हाण, त्यांच्या मंत्रिमंडळात मी होतो. उत्तम प्रशासन, स्वच्छ कारभार, संसदीय कामाच्या संबंधीचा एक आदर्श मराठवाड्याने दिला. अनेक आमचे मित्र होते, डॉक्टर बापूसाहेब काळजाते. संघर्ष झाला, पण राजकारणात सुसंस्कृतपणानं कसं वागावं या प्रकारचा आदेश या आमच्या मित्रांनी आम्हाला अखंडपणाने दिला. हे मराठवाड्यातलं रत्न होतं. तुमच्यापैकी अनेकांना माहीत नसेल, देशाच्या लोकसभेमध्ये एक अत्यंत उत्तम खासदार होते. त्यांचं नाव शिवाजीराव देशमुख. परभणी किंवा हिंगोली तिथून कुठनं तर निवडून यायचे. अतिशय उत्तम वक्ते. थोडं काम एकच कमतरता होती की वेळेवर हजर राहायचं जमायचं नाही, देशमुखच होतं. आणि तेवढी कमतरता होती, नाहीतर संसदीय पद्धतीचा वापर करून संसदेमध्ये उत्तम काम कसं करावं हे शिवाजीराव देशमुखांनी दाखवलं. आम्हा लोकांच्या समोर ते होतं. तुमच्यापैकी अनेकांना माहीत नसेल, केशवराव सोनवणे लातूर उस्मानाबाद जिल्हा एक होता. त्याच मुशीमध्ये वाढलेले शिवराज पाटील, विलासराव देशमुख, सुंदरराव सोळंके, किती नावं गेली. जीवाभावाचे सहकारी डॉक्टर पद्मसिंह पाटील, अनेक लोकांची नावं या ठिकाणी घेता येतील. 20 जिल्ह्यामध्ये केशवताई क्षीरसागर, एक भगिनी लहान समाजातली, पण राजकारणात भक्कमपणानं उभं राहायचं म्हणल्याच्या नंतर तडजोड नाही. गोपीनाथ मुंडे, अनेक प्रश्नावर कुठेतरी मतभेद झाले असतील,
पण मनाचा दिलदारपणा कधी सोडला नाही, या प्रकारची भूमिका असलेलं गोपीनाथ मुंडे. ह्या सगळ्या लोकांचा सहभाग, यांची साथ, कधी बाजूनी कधी विरोधी, ही मला प्राप्त झाली. माझ्या दृष्टीनं माझ्या आयुष्यातला हा फार मोठा ठेवा आहे. माणसं मोठी दिलदार आहेत. यशवंतराव चव्हाणांनी एके ठिकाणी एक उदाहरण लिहून ठेवलं, आठवत. ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, मराठवाड्यात फिरत होते, त्यांचं मराठवाड्यावर प्रेम होतं आणि मराठवाड्याच्या जनतेचंही त्यांच्यावर प्रेम होतं. पैठणवरनं ते इकडे यायला निघाले, त्यांनी लिहून ठेवले. त्यांची गाडी एका बाईंनी थांबवली, म्हातारी बाई होती. त्यांनी सांगितलं चव्हाण साहेबांनी ड्रायव्हरला की गाडी थांबव. बाकीचे अधिकारी म्हणले मुख्यमंत्रीची गाडी, एक बाई थांबवते, वडीलधारी बाई रस्त्यात उभी आहे. गाडी थांबली. गाडी थांबल्याच्या नंतर चव्हाण साहेबांनी दार उघडलं आणि विचारलं, माऊली काय तुझं काम आहे? ते म्हणजे तू यशवंतराव चव्हाण का? होय म्हणजे. राज्याचं कल्याण करण्याचं काम तू हातात घेतलं, माझ्या लेखासारखं आहे. आणि मला कळलं की तुझ्या घरात दुसरं कोणी नाही. तिने आपल्या कमरेने चंची